170% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% गणितात उत्तीर्ण झाले, 25% दोन्ही अनुत्तीर्ण झाले. हा दुसरा पॅटर्न आहे बघा. ह्या ठिकाणी सूत्र वापरावं लागतं, थोडं वेगळ्या प्रकारे वापरावं लागतं. आणि जर 3000 दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण विद्यार्थ्यांची परीक्षा दिली. ठीक आहे बघा. आता उत्तीर्णवाल्यांचं आपल्याला उत्तीर्ण माहिती आहे, तर उत्तीर्ण मिनिमम एका विषयात उत्तीर्ण झालेले लोक आपण काढणार आहे. सूत्र काय असतं, पहिल्याची संख्या 70% दिलेले टक्के अधिक दुसऱ्याचे किती 65% वजा काय करतो आपण दोघांमध्ये उत्तीर्ण, 3000 दोघांमध्ये उत्तीर्ण. ह्या ठिकाणी संख्या आहे बघा, ही संख्या आहे, टक्के दिलेले बरोबर काय येत असतं, मिनिमम एका विषयामध्ये पास झाले. मग ह्या ठिकाणी बघा हे 25% काय दिले, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण किती 25% दिले. 25% लोक दुनियात कन्फर्म नापास आहे, म्हणजे किती पास लोक किती भेटले आपल्याला 75% लोक पास आहे. बघा ना याच्यावरून पण तेच भेटतं ना की किती लोक पास आहे, मग ते एका विषयात असू द्या का दोन्ही विषयात असू द्या. पास लोक किती 75%, फेल लोक किती 25%. कळालं प्रत्येकाला, एक दोन्ही विषयात फेल असलेले. या 75 मध्ये एका विषयात फेल एका विषयात पास ते पण आहे बरं का. पास लोक सगळे इथे, मग तो एका विषयात फेल असला तरी चालेल, पण तो ह्या ठिकाणी दुसऱ्या विषयात पास असेल ना तो पण याच्यामध्ये मोडला जातो. ही आपली मांडणी भेटली. कळालं, ह्या 25चा वापर ह्या ठिकाणी करायचा असतो. समजलं का? ठीक आहे. कसं सोडवणार, हे की झालं 7 आणि 6 13 म्हणजे 135% ह्या ठिकाणी संख्या दिलेली आहे. ठीक आहे बरोबर किती 75%. हे 3000 इकडे पाठवा, 75% तिकडे पाठवा. मग 3000 म्हणजे किती आले 135% वजा 75%. किती होतं रे 0, 13 तून 7 गेले 6, तर 60%. म्हणजे काय आलं माझं 60% जे विद्यार्थी म्हणजे किती 3000 विद्यार्थी. त्यांचं म्हणणं आहे की 60% विद्यार्थी म्हणजे 3000 विद्यार्थी, तर एकूण किती विद्यार्थी, तर 100% विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थी असं विचारलंय. कळलं, 60% म्हणजे 100 म्हणजे किती. संबंध बघा 6 पंचे 30, 10 पंचे 50, उत्तर काय येणार आहे 5000.